नमस्कार. अनलॉक विद्यार्थी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. नुकताच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी इयत्ता 4थी साठीचा प्राथमिक शिष्यवृत्ती अभ्यासक्रम जाहीर केलेला आहे आणि त्या परिपत्रकानुसार इयत्ता 4थीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये नेमके कोणकोणते विषय आहेत, त्याचबरोबर प्रत्येक विषयामध्ये कोणकोणते घटक अंतर्भूत आहेत आणि त्या प्रत्येक घटकाला कशा प्रकारे भारांश देण्यात आलेला आहे हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर समजून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ फक्त विद्यार्थ्यांनाच नाही तर त्या विद्यार्थ्यांची म्हणजेच आपल्या पाल्याची तयारी करून घेणारे पालक, त्याचबरोबर इयत्ता 4थीला शिष्यवृत्तीचे विषय शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आणि त्यामुळे सर्व पालक, शिक्षक, विद्यार्थी यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहावा. त्याचबरोबर येणाऱ्या कालावधीमध्ये, कारण वेळ खूप कमी आहे आणि कमी वेळेमध्ये हे अचानक आलेल्या परीक्षेची तयारी आपल्याला विद्यार्थ्यांकडून करून घ्यायची आहे, तर स्मार्ट पद्धतीनं कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त अभ्यास करण्यासाठी उपयुक्त ठरणारे असे प्रत्येक घटकनिहाय व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनेलवर नियमितपणे पोस्ट करणार आहोत. त्यामुळे आपले येणारे सर्व व्हिडिओज आणि त्याचबरोबर हा स्मार्ट पद्धतीनं अभ्यास आपला होत राहावा यासाठी आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला लाईक करूया. चला आपल्या व्हिडिओला आता सुरुवात करूया. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थीकरिता जाहीर केलेला अभ्यासक्रम आता आपण पाहूया. माध्यम आहे मराठी आणि विषय आहे प्रथम भाषा. या विषयामध्ये कोणकोणते घटक, त्या प्रत्येक घटकामध्ये असलेले उपघटक आणि त्यांना एकूण गुणांच्या किती टक्के भारांश देण्यात आलेला आहे हे आता आपण पाहणार आहोत. तर प्रथम भाषा मराठीमध्ये आपला पहिला घटक आहे आकलन आणि त्यामध्ये आपला पहिला जो उपघटक आहे तो आहे उतारा व त्यावर आधारित प्रश्न. इथे तुम्हाला एक उतारा देण्यात येईल, तो समजपूर्वक वाचून त्यावर आधारित असलेले प्रश्नांची उत्तरं तुम्हाला शोधायची आहेत. त्याचबरोबर दुसरा उपघटक आहे आपला कविता व त्यावर आधारित प्रश्न. इथे सुद्धा एक तुम्हाला अपरिचित अशी कविता देण्यात येईल आणि ती कविता वाचून समजून घेऊन त्यावर आधारित असलेले प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. तिसरा आहे संवाद, त्यावर आधारित प्रश्न. संवाद म्हणजे दोन किंवा अधिक व्यक्ती जर एकमेकांना बोलत असतील तर त्यांच्यामध्ये जो घडून येतो तो संवाद तुम्हाला देण्यात येणार आहे. आणि मग किती व्यक्तींनी या संवादामध्ये भाग घेतला, हा संवाद कुठे घडला हे तुम्हाला तो संवाद वाचून समजून घ्यायचा आहे आणि त्यावर आधारित प्रश्न सोडवायचे आहेत. त्यानंतर चौथा उपघटक आहे सुसंगत वाक्यांचा परिच्छेद. इथे तुम्हाला काही वाक्य दिले जातील, त्या वाक्यांच्या जागा तुम्हाला रिकाम्या सोडल्या जातील आणि त्या 2-3 वाक्यांचा एकमेकांमध्ये काही संबंध असेल तो संबंध जाणून घेऊन तुम्हाला त्या रिकाम्या जागा भरायच्या असणार आहेत. आणि पाचवा उपघटक आहे जाहिरातीवर आधारित प्रश्न. एक जाहिरात दिली जाईल आणि त्या जाहिरातीवर तुम्हाला काही प्रश्न दिले जातील, ते तुम्हाला सोडवायचे आहेत. तर हा पहिला घटक झाल्यानंतर आपला दुसरा घटक शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व. या शब्दसंपत्तीवरील प्रभुत्वामध्ये आपल्याला एकूण 12 उपघटक देण्यात आलेले आहेत. आणि हे 12 उपघटक कोणकोणते आहेत, तर पहिला आहे समानार्थी शब्द, दुसरा आहे विरुद्धार्थी शब्द, तिसरा समूहदर्शक शब्द, चौथा आहे शब्दसमूहाबद्दल एक शब्द, पाचवा आहे अलंकारिक शब्द, सहावा आहे जोड शब्द, सातवा शब्दकोडी, आठवा उपघटक आहे एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे, नववा आहे अक्षर जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करणे, 10वा उपघटक आहे पिल्लूदर्शक शब्द, घरदर्शक शब्द, ध्वनिदर्शक शब्द आणि त्याचबरोबर 11वा उपघटक आहे म्हणी आणि 12वा उपघटक आहे वाक्प्रचार. या शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व या घटकासाठी एकूण गुणांच्या 40% भारांश देण्यात आलेला आहे. त्यानंतर आपला तिसरा जो घटक आहे तो आहे कार्यात्मक व्याकरण. यामध्ये आपल्याला पहिला घटक जो आहे ते आहे वर्णमाला, दुसरा आहे शब्दकोशाप्रमाणे शब्दांचा क्रम लावणे, तिसरा आहे शब्दाच्या जाती, त्याच्यामध्ये नाम, ब सर्वनाम, क विशेषण,
आणि ड क्रियापद या शब्दांच्या जातींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. चौथा उपघटक आहे लिंग, त्यानंतर वचन, मग काळ, विरामचिन्हे, वाक्यांचे भाग, शुद्ध अशुद्ध शब्द. त्याचबरोबर 10वा उपघटक आहे प्रत्यय घटित व उपसर्ग घटित शब्द. एवढा असा आपल्याला व्याकरणाचा अभ्यास या ठिकाणी करायचा आहे कार्यात्मक व्याकरण या घटकामध्ये. आणि या घटकासाठी एकूण गुणांच्या 32% भारांश देण्यात आलेला आहे. आणि प्रथम भाषा या विषयामध्ये चौथा जो घटक आहे तो आहे भाषाविषयक सामान्य ज्ञान. याच्यामध्ये लेखक, कवी, त्यांचे ग्रंथ, त्यांची टोपण नावे, त्याचबरोबर विविध खेळ, त्यांचे खेळाडू, दिनविशेष, विविध पुरस्कार, पदवी, किताब या उपघटकाचा समावेश आहे. आणि या भाषाविषयक सामान्य ज्ञान या शेवटच्या घटकासाठी एकूण गुणाच्या 4% भारांश आपल्याला देण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे हा प्रथम भाषा मराठी विषयाचा अभ्यासक्रम या ठिकाणी आपण पाहिला. आता आपण पाहूया माध्यम मराठीमधीलच विषय गणित. याच्यामध्ये कोणकोणते घटक आणि उपघटक आहेत. पहिला घटक आहे संख्याज्ञान. त्यामध्ये 8 उपघटक आहेत. पहिला आहे आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे, वाचन व लेखन. दुसरा आहे 5 अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन. तिसरा आहे अंकांची दर्शनी किंमत, स्थानिक किंमत, विस्तारित मांडणी. चौथा आहे मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या. पाचवा आहे संख्यांचा चढता क्रम व उतरता क्रम, तुलना. 6वा उपघटक आहे 1 ते 100 संख्यांवर आधारित प्रश्न. 7वा घटक आहे सम विषम संख्या. 8वा आहे 1 ते 100 मधील मूळ, संयुक्त, त्रिकोणी व चौरस संख्या. संख्याज्ञान या घटकासाठी 16% भारांश देण्यात आलेला आहे. त्यानंतर संख्येवरील क्रिया हा जो घटक आहे त्या घटकामध्ये पहिला उपघटक आहे बेरीज. ही बेरीज 5 अंकी संख्यापर्यंतची आहे. हातच्याची बेरीज आणि शाब्दिक उदाहरणं. दुसरा उपघटक आहे वजाबाकी. ही वजाबाकीची उदाहरणं पण आपल्याला 5 अंकी संख्यापर्यंतची आहेत. हातच्याची वजाबाकी आणि शाब्दिक उदाहरणं. तिसरा उपघटक आहे गुणाकार. या गुणाकार या घटकामध्ये 3 अंकी गुणिले 2 अंकी संख्यापर्यंतची शाब्दिक उदाहरणं तुम्हाला विचारण्यात येणार आहेत. त्याचबरोबर चौथा उपघटक आहे भागाकार. या भागाकारामध्ये 3 अंकी भागिले 2 अंकी संख्यांपर्यंतची गणितं आणि त्याचबरोबर शाब्दिक उदाहरणं तुम्हाला येणं अपेक्षित आहे. संख्येवरील क्रिया या घटकासाठी एकूण गुणांच्या 20% भारांश देण्यात आलेला आहे. तसंच आपला हा तिसरा जो घटक आहे तो आहे अपूर्णांक. अपूर्णांकामध्ये पहिला घटक आहे अपूर्णांकाचे अर्थ, वाचन व लेखन. दुसरा आहे व्यवहारी अपूर्णांक, समच्छेद अपूर्णांक, भिन्नच्छेद अपूर्णांक, अपूर्णांकांचा लहान मोठेपणा, चढता उतरता क्रम. त्यामध्येच अपूर्णांकाचा तिसरा जो उपघटक आहे तो आहे अंशाधिक, छेदाधिक व पूर्णांकयुक्त अपूर्णांक, तुलना व परस्पर रूपांतर. त्यानंतर विषय गणित. त्यामध्येच आपला चौथा जो घटक आहे तो आहे मापन, महत्त्वमापन. त्यामधील उपघटक समजून घेऊयात. पहिला उपघटक आहे लांबी, वस्तुमान, धारकता, एककाचे परस्पर रूपांतर, बेरीज, वजाबाकी व शाब्दिक उदाहरणे. दुसरा उपघटक आहे कालमापन. त्यामध्ये घड्याळ, मध्यान्हपूर्व व मध्यान्होत्तर वेळा, तास, मिनिटे यांचे परस्पर रूपांतर. तिसरा उपघटक आहे दिनदर्शिका. चौथा आहे कालमापन. पाचवा आहे नाणी, नोटा म्हणजेच रुपये पैसे, परस्पर रूपांतर म्हणजेच नाण्यांचं नोटामध्ये, नोटांचं नाण्यांमध्ये रूपांतर करणे, मूलभूत क्रियावर आधारित शाब्दिक उदाहरणे. त्यानंतर आपला जो 5वा घटक आहे तो आहे आकृतिबंध. यामध्ये 3 उपघटक आहेत. भौमितिक आकार, संख्या आणि विविध मुक्तहस्त आकृत्या. मापन, महत्त्वमापन याला 20% भारांश आहे. तर आकृतिबंध या घटकासाठी
8% भारांश देण्यात आलेला आहे. 6वा घटक आहे भूमिती आणि त्यामध्ये पहिला उपघटक आहे कोन व त्याचे प्रकार. यामध्ये काटकोन, लघुकोन आणि विशाल कोन हे 3 प्रकार आपल्याला अभ्यासणं अपेक्षित आहे. दुसरा आहे सममिती, तिसरा आहे शिरोबिंदू, बाजू, त्रिकोण, चौरस, आयत. यांच्या शिरोबिंदू किती असतात, बाजू किती असतात आणि त्यांच्याशी संबंधित गोष्टींचा अभ्यास आपल्याला या उपघटकामध्ये करायचा आहे. 4था उपघटक आहे वर्तुळ. वर्तुळाशी संबंधित त्रिज्या, जीवा, व्यास, केंद्र, कड म्हणजेच परिघ, वर्तुळाचा अंतर्भाग आणि वर्तुळाचा बाह्यभाग या गोष्टींचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. 5वा आहे परिमिती. मग ही परिमिती कुणाकुणाची आपल्याला अभ्यासायची आहे, त्रिकोण, आयत आणि चौरस. 6वा उपघटक आहे क्षेत्रफळ. याच्यामध्ये आपल्याला आयत आणि चौरस या 2च भौमितिक आकृत्यांच्या क्षेत्रफळाचा अभ्यास करायचा आहे. 7वा उपघटक आहे त्रिमितीय वस्तू व घडणी. 8वा आहे दंडगोल, शंकू व गोल यांच्या कडा व कोपरे यावर आधारित अभ्यास आपल्याला करायचा आहे. आणि 9वा आहे इष्टिकाचिती व घन. भूमिती या घटकासाठी एकूण गुणांच्या 18% भारांश देण्यात आलेला आहे. त्यानंतर 7वा घटक आहे चित्रालेख. त्यामध्ये पहिला उपघटक आहे चित्ररूप माहितीचे आकलन आणि त्याला 6% भारांश इथे देण्यात आलेला आहे. आता आपण विषय तृतीय भाषा इंग्रजी. इंग्रजी ही तृतीय भाषा मराठी, उर्दू, हिंदी, गुजराती, तेलुगू व कन्नड या माध्यमाच्या सर्व शाळांसाठी तृतीय भाषा ही इंग्रजीच असणार आहे. आणि ह्या इंग्रजी विषयाचा कोणकोणता अभ्यासक्रम आपल्याला अभ्यासायचा आहे तो आता आपण पाहूया. पहिला घटक आहे लेटर्स ऑफ अल्फाबेट्स. याच्यामध्ये असोसिएटिंग द नेम ऑफ अ लेटर विथ इट्स साऊंड अँड फॉर्मेशन ऑफ वर्ड्स यूजिंग गिवन अल्फाबेट्स हे 2 सब युनिट्स आपल्याला अभ्यासायचे आहेत. त्यासाठी वेटेज आहे 4%. सेकंड युनिट आहे वोकॅब्युलरी आणि या वोकॅब्युलरी म्हणजेच शब्दसंपत्तीमध्ये आपल्याला एकूण 11 सब युनिट्स आहेत ते अभ्यासायचे आहेत. त्यामध्ये फर्स्ट आहे को रिलेटिंग वर्ड्स विथ पिक्चर्स, ॲक्शन वर्ड्स, डिस्क्रायबिंग वर्ड्स. सेकंड रायमिंग वर्ड्स. थर्ड अपोजिट वर्ड्स. फोर्थ वर्ड रजिस्टर. फिफ्थ फाइंडिंग स्मॉल वर्ड्स फ्रॉम द गिवन बिगर वर्ड. सिक्स्थ कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स. 7 डिक्शनरी स्किल्स. 8th पार्ट ऑफ ह्युमन बॉडी, प्लांट्स, ॲनिमल्स. 9th सब युनिट आहे नेम्स ऑफ बर्ड्स अँड ॲनिमल्स, देअर लिव्हिंग प्लेसेस अँड साऊंड्स. 10th सब टॉपिक आहे कंपॅरिझन्स ॲज डॅश ॲज म्हणजेच ॲज लॉंग ॲज टेल किंवा ॲज व्हाईट ॲज मिल्क. त्यानंतर 11th सब टॉपिक आहे नेम्स ऑफ कलर्स, थिंग्स, शेप्स, व्हेजिटेबल्स, फ्रूट्स, गेम्स. तर हे जे वोकॅब्युलरीशी संबंधित सगळे सब युनिट आहेत त्यामध्ये बऱ्यापैकी तुमच्या पाठांतराचा पण भाग येणार आहे. तुमची शब्द संपत्ती किती आहे त्यावर तुम्हाला हा भाग सोपा जाणार आहे. थर्ड युनिट आहे पंक्च्युएशन मार्क्स म्हणजेच विरामचिन्हे. त्यामध्ये फर्स्ट आहे कॅपिटलायझेशन म्हणजेच कॅपिटल स्मॉल अक्षरं आपण कुठे वापरायची आहेत. सेकंड आहे कॉमा. थर्ड फुल स्टॉप. फोर्थ क्वेश्चन मार्क. फिफ्थ ॲपॅस्ट्रॉफ आणि सिक्स्थ एक्सक्लेमेशन मार्क. तर हे वेगवेगळे जे विरामचिन्ह आहेत म्हणजेच पंक्च्युएशन मार्क्स आहेत ते आपण कुठे वापरायचे आहेत याचा अभ्यास आपल्याला या पंक्च्युएशन मार्क्समध्ये करायचा आहे. आणि याला टोटल मार्क्सच्या 12% वेटेज देण्यात आलेलं आहे. फोर्थ आहे न्यूमेरिकल इन्फॉर्मेशन म्हणजेच सांख्यिकीय माहिती. आणि मग त्यामध्ये फर्स्ट आहे डेज ऑफ द वीक. सेकंड आहे मंथ्स ऑफ द इयर. थर्ड आहे कार्डिनल ऑर्डिनल नंबर्स. फोर्थ आहे शोईंग द डायरेक्शन्स अँड सब डायरेक्शन्स मॅप रिडिंग. आणि या न्यूमेरिकल इन्फॉर्मेशनला 12% वेटेज देण्यात आलेलं आहे. त्यानंतर फिफ्थ
युनिट आहे आपला क्रिएटिव्ह थिंकिंग. त्यामध्ये फर्स्ट सब युनिट आहे रायटिंग फॅमिलियर रिलेटेड वर्ड्स विथ द गिवन क्ल्यूज और पिक्चर्स. सेकंड आहे मोटोज मेसेजेस. थर्ड आहे सॉल्विंग पझल्स विथ द गिवन क्ल्यूज. आणि फोर्थ आहे सॉल्विंग रिडल्स विथ द गिवन क्ल्यूज. आणि या क्रिएटिव्ह थिंकिंगला एकूण मार्क्सच्या 12% वेटेज आपल्याला दिलेला आहे. त्यानंतर आहे आपला 6th युनिट स्टॉक एक्सप्रेशन्स. आणि यामध्ये फर्स्ट आहे ग्रीटिंग्स. सेकंड सब युनिट आहे कोरिलेशन बिटवीन इन्स्ट्रक्शन एक्सप्रेशन्स अँड पिक्चर्स. हे 2 सब युनिट असलेला हा जो स्टॉक एक्सप्रेशन हा युनिट आहे त्याला 8% वेटेज देण्यात आलेला आहे. त्यानंतर आपला 7th युनिट आहे ग्रामर. ग्रामरमध्ये आपल्याला 7 सब युनिट देण्यात आलेले आहेत. त्यामध्ये फर्स्ट आहे नाउन, सेकंड आहे प्रोनाउन्स, थर्ड ॲडवर्ब्स, फोर्थ प्रेपोजिशन्स, फिफ्थ आर्टिकल्स, सिक्स्थ टेन्सेस. त्यामध्ये सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट आणि सिंपल फ्युचर ह्या 3 टेन्सचा अभ्यास करायचा आहे. आणि 7th आहे सिंग्युलर अँड प्लुरल. ग्रामरच्या या युनिटसाठी 16% वेटेज देण्यात आलेला आहे. आणि इंग्लिशमधला हा 8th म्हणजेच लास्ट युनिट आहे आपला कॉम्प्रिहेन्शन. त्यामध्ये प्रोज देण्यात आलेला आहे अप टू 20 वर्ड्स आणि त्याच्यासाठी 8% वेटेज देण्यात आलेला आहे. आता आपण पाहूया बुद्धिमत्ता चाचणी या विषयामध्ये कोणकोणते घटक आणि उपघटक आपल्याला अभ्यासायचे आहेत. पहिला आहे आकलन. यामध्ये पहिला उपघटक आहे सूचना पालन. त्यामध्ये जोडाक्षरे, शब्द आणि अक्षर यांच्यावर आधारित सूचना पालनाचे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. त्यानंतर आहे संख्या मालिका आणि तिसरा आहे इंग्रजी अक्षरमाला. आकलन या घटकाला 8% भारांश देण्यात आलेला आहे. दुसरा आहे वर्गीकरण. त्यामध्ये पहिला उपघटक आहे शब्दसंग्रह, दुसरा आहे आकृत्या, तिसरा आहे संख्या आणि चौथा आहे इंग्रजी अक्षरमाला. वर्गीकरण या घटकासाठी एकूण गुणांच्या 10% भारांश देण्यात आलेला आहे. तिसरा घटक आहे समसंबंध. त्यामध्ये पहिला घटक उपघटक आहे शब्दसंग्रह, दुसरा आहे आकृत्या, तिसरा आहे संख्या आणि चौथा आहे इंग्रजी अक्षरमाला. आणि या घटकासाठी 10% भारांश देण्यात आलेला आहे. त्यानंतर आहे चौथा घटक क्रम ओळखणे. त्यामध्ये पहिला आहे संख्यांचा क्रम, दुसरा आहे आकृत्यांची मालिका, तिसरा आहे चिन्हांची मालिका आणि चौथा आहे चुकीचं पद ओळखणे. त्यामध्ये संख्या दिल्या जातील आणि दिलेल्या संख्यांपैकी चुकीची संख्या आपल्याला ओळखायची आहे. या क्रम ओळखणे या घटकासाठी 10% भारांश देण्यात आलेला आहे. त्यानंतर आपला 5वा घटक आहे गटाशी जुळणारे पद. यामध्ये पहिला उपघटक आहे शब्दसंग्रह, दुसरा आहे आकृत्या, तिसरा आहे संख्या, चौथा आहे इंग्रजी अक्षरमाला. या घटकासाठी 8% भारांश देण्यात आलेला आहे. 6वा आहे जलप्रतिबिंब म्हणजेच पाण्यातील प्रतिमा. त्याच्यासाठी पहिला आकृत्या, दुसरा अंक आणि तिसरा अक्षर म्हणजे विविध आकृत्यांचे पाण्यातील प्रतिमा. अंक म्हणजेच आकड्यांची पाण्यातील प्रतिमा आणि अक्षरांची पाण्यातील प्रतिमा ह्या आपल्याला अभ्यासायच्या आहेत आणि त्यासाठी 4% भारांश. 7वा घटक आहे आरशातील प्रतिमा. यामध्ये सुद्धा आपल्याला आकृत्या, अंक आणि अक्षरे यांची आरशातील प्रतिमा कशी दिसेल त्यावर आधारित प्रश्न सोडवायचे आहेत आणि याला सुद्धा एकूण गुणांच्या 4% भारांश देण्यात आलेला आहे. आणि त्यानंतर आपला 8वा घटक आहे समान पद ओळखणे. त्याच्यामध्ये पहिला आहे आकृत्या आणि समान पद हे आकृत्यांचंच ओळखायचं आहे, त्याला 4% भारांश आपल्याला देण्यात आलेला आहे. 9वा घटक आहे तर्कसंगती व अनुमान. त्यामध्ये 2 घटक आहेत भाषिक आणि अभाषिक. भाषिकमध्ये वय, तुलना, नावातील बदल, नाती यांच्याबद्दलची तर्कसंगती आणि अनुमान आपल्याला अभ्यासायची आहे. आणि अभाषिक तर्कसंगती व अनुमान याच्यामध्ये आकृत्या मोजणे, त्रिकोण, चौकोन, चौरस, आयत, रेषाखंड, कोन, घनाकृती, ठोकळे इत्यादी आकृत्या मोजायच्या आहेत. आणि या घटकासाठी एकूण गुणांच्या 14% भारांश देण्यात आलेला आहे. त्यानंतर 10वा घटक आहे कूटप्रश्न. त्यामध्ये
पहिला उपघटक आहे रांगेतील स्थान, दुसरा आहे दिशा, तिसरा आहे दिनदर्शिका, चौथा आहे वेण आकृती, पाचवा आहे चौरस, वर्तुळ, त्रिकोण इत्यादी आकृत्यांमधील संख्या आणि या कूट प्रश्नासाठी एकूण गुणांच्या 18% भारांश हा राखून ठेवण्यात आलेला आहे। त्याचबरोबर 11वा जो घटक आहे तो आहे आपला सांकेतिक भाषा। यामध्ये शब्द, संख्या, चिन्हे यांचा परस्पर वापर करायचा आपल्याला पाहायचा आहे आणि त्यासाठी 8% भारांश ठेवण्यात आलेला आहे। आणि 12वा आपला शेवटचा जो घटक आहे तो आहे विशेष प्रश्न। यामध्ये भावनिक व सामाजिक बुद्धिमत्ता यावर आधारित प्रश्न आपल्याला विचारले जातील आणि त्यांच्यासाठी 2% भारांश ठेवण्यात आलेला आहे। तर अशा प्रकारे आज आपण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी करिता जाहीर केलेला अभ्यासक्रम पाहिला। या प्रत्येक घटकामधील प्रत्येक उपघटकावर आधारित आपण सविस्तर अभ्यासपूर्ण व्हिडिओ तयार करणार आहोत। या प्रत्येक व्हिडिओला अभ्यासल्यानंतर ही परीक्षा सामोरे जाणं आपल्या सर्वांना सोपं जाणार आहे। त्यामुळे आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करून लाईकचं बटन दाबा, घंटीचं पण बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपले येणारे व्हिडिओ अपलोड केल्या क्षणी तुम्हाला मिळतील आणि तुमचा अभ्यास सोपा होईल। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।